राज्याचे महसूल महसूल मंत्री यांनी स्वतः सहाय्यक दुय्यम निबंधक या कार्यालयात जे आहे ती धाड टाकलेली आहे आणि स्वतःच ते सगळे कागदपत्र जे आहे ते चेक करत आहेत आणि त्याच अनुषंगाने बघितलं तर इथे ज्या कार्यालयात ज्या अधिकाऱ्यांचे कॅबिन मध्ये जी धाड टाकलेली आहे तिथे त्या ड्रॉवर मध्ये देखील काही पैशांचं देवाणघेवाण होताना झाल्याचं जो संशय आहे तो देखील इथे आहे आणि थेट आपण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत करूया. साहेब, तुम्ही इथे आला आहात, कशा पद्धतीची कारवाई करणार? नाही, मी तपासतोय की ज्या तक्रारी होत्या या 4 नंबर करता त्या तक्रारीमध्ये काही तथ्य आहे का. कारण तक्रारी अशा होत्या की 10,000, 15,000, 20,000 रुपये घेऊन त्या ठिकाणी रजिस्ट्र्या व्हायच्या, अशा तक्रारी होत्या. पण आज मला या ठिकाणी आम्ही पूर्ण तपासतोय कुठल्या कुठल्या रजिस्ट्र्या कायच्या कशा कशाबद्दल झाल्या आहे. मला वाटतं की जे काही संध्याकाळपर्यंत आमचा रिपोर्ट येईल नंतर आम्ही योग्य कारवाई करू. नक्कीच अंदाजे किती रुपयांचा घोटाळा झाला असेल असं त्यामध्ये? नाही, मागे 2 गोष्टी घडल्या आहेत की 30 लाख रुपयाच्या वरची रजिस्ट्री जी असेल ती इन्कम टॅक्सला कळवावी लागतं. त्या कळवल्या गेल्या नव्हत्या, त्यामुळे एक अनियमितता झाली होती. आता मात्र या ठिकाणी ज्या रजिस्ट्र्या बघतोय त्यामध्ये मी चेक करतोय. सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आम्ही सांगितलं होतं ते केलं नाहीये. काही एजंट या ठिकाणी ठेवले गेले आहे. ते मी चेक करतोय आणि मग संध्याकाळपर्यंत आमचा रिपोर्ट येईल. आणि यापूर्वी देखील तुम्ही 2-3 ठिकाणी रेड टाकलेली आहे. अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही चेक केलं, सावनेर चेक केलं. सावनेरला तर सस्पेंड केला आहे तिथल्या दुय्यम निबंधकाला. इथे आता काय अनियमितता येईल तेव्हा आम्ही कारवाई करू. नक्कीच अधिकाऱ्यांची तुम्ही कॅबिनमध्ये आहात, अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे? आता चेक करतोय मी. पोलिसांना सांगितलंय की हे पैसे चेक करा. नक्कीच. तर आपण बघू शकतो की सध्या स्वतः चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री आहेत ते स्वतः इथे कागदपत्र चेक करत आहेत. ज्या कार्यालयात त्यांनी धाड टाकलेली आहे तिथलेच अधिकारी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीची ही जी देवाणघेवाण इथे पैसे घेण्यात आहे? अशी कोणतीही देवाणघेवाण इथं होत नाही आणि कोणत्या खरेदीसाठी पैसे घेतले जातात. नक्कीच. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाड टाकल्यावर देखील अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण इथे होत नाही आणि कसल्याही प्रकारचं धाड जी आहे ती जी टाकण्यात आलेली आहे त्यावरून जो काही दिवसभराचा जो तपशील निघेल त्यावरून संपूर्ण जे काही कळणार आहे ते आता जी काही रिपोर्ट येणार आहे, जी चौकशी होणार आहे त्या अनुषंगाने जे आहे पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मी हितेश मिश्रा, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.